माती आहे बसा खाली खाली बसून जाणतो माती काढा ते काढा बघा ही पूर्ण निघतंय काढा ते आणि हे पूर्ण माती आहे तर मातीवर सगळं आपण टाकलं हे रस्ता ना मला ना हे साईनाथ टी सेंटरचे ना गोपाल चौधरी साहेब आहे. त्यांनी मला कॉल करून बोलवलेलं का की हे रस्ता तकलातून स्वरूपाचा आहे. आपण पण हे ना ते ना बघू शकता हे रस्ता. हे रस्त्यामध्ये ना काहीच नाहीये. हे ना वरती ना जे हे हात चाकला की ना पूर्ण डांबर निघतोय. हे पूर्ण डांबर आहे ना तुम्ही पाहू शकता असे डांबर निघतोय पूर्ण डांबर. अरे ना मध्ये ना त्याने काही प्रक्रिया केलेली नाही. पूर्ण माती आहे. हे तुम्ही बघू शकता हे पूर्ण माती आहे. हे मातीवर आहे ना पूर्ण मातीवर आहे ना डांबर टाकून दिलेला आहे. म्हणजे ना किती दिवस हे रस्ता टिकेल किती घंटे या किती दिवस टिकेल हे पण आहे ना शाश्वती नाहीये. मी यावेळी ना जे संबंधित अधिकारी आहे त्यांना बोलून घेतलेलं आहे. त्यामध्ये ना उपमहापौर पण या जागे येऊन गेलेले आहे. संबंधित अधिकारी यांनी आहे ना ते ठेकेदार आहे त्यांचे मते ना त्यांनी सांगितले श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांनी काम केलेलं आहे. खटोत करून ठेकेदार आहे. त्यांना बोलवणं असताना ते आले नाही. म्हणजे मी त्यांना सांगितलेलं अधिकाऱ्यांना की किती लाचारी आहे तुमची की ठेकेदार आहे ना तुमचं ऐकत नाहीये. म्हणजे आहे ना तुम्ही या दबलेले आहे कोणत्या दगडाखाली तुमचे हात दबलेले आहे तुम्ही की ठेकेदार तुम्हाला ऐकत नाही. हे ना घटिया दर्जाचं तुम्ही हे काम करत आहे तुम्ही झोपा काढताय का. माझे असं म्हणणे आहे त्याच्यावर आहे ना ब्लॅकलिस्ट करा त्याच्यावर कारवाई करा आणि ब्लॅकलिस्ट करा माझे असे म्हणणे आहे. और लोकांना न्याय द्या. आपण पुढे काही तक्रार वगैरे करणार का. मी आता आहे ना जे हे फोनांच्या माध्यमाचे ना मी आहे ना जे एसी आहे प्रशांत सोनवणे साहेब त्यांच्याकडे केलेली आहे. त्याच्या ना साहेबाकडे केलेली आहे. कडे सगळ्याकडे मी तक्रार केलेली आहे. आता ना त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सोमवारपर्यंत हे काम करू. आम्ही तुमच्या समोर काम करू. जर ते काम करत नसेल तर मी आहे ना जे राज्याचे मंत्री आहे PWD त्याच्यापर्यंत अरे ना चीफ इंजिनियर आहे नाशिकमध्ये जे बेस्ता ऑफिस आहेत त्यांच्यापर्यंत विषय जाणार आहे. हा प्रेमनगर बजरंग बोगद्याचा रस्ता आहे. मेन रोड आहे हे गोपाळ चौधरी आहे. आणि कालच हे काम झालेलं आहे. हे पूर्ण माती न काढता फक्त डांबर टाकलं गेलं आहे. खडी लेअर एकदम नगण्य आता लेअर टाकला गेलाय तो आणि लेवलही केलेली नाही. आणि पावसाळ्यात पूर्ण आम्हाला हे हाल होणार आहे. पूर्ण इथे पाणी जमा होणार आहे. त्यामुळे हे लेवलने आणि दर्जाने त्याचा दर्जा सांभाळून काम करलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे.